जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. एक अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. सर्व प्राध्यापकांनी आणि संबंधित विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या समर एक्झाम 2026 या एप्रिल, मे, जून 2026 पर्यंत पूर्ण झाल्या. या विद्यार्थ्यांचे निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे 20 जुलै, काही 21 जुलै, 22 जुलै, काही 24 जुलैपर्यंत आणि काही 25 जुलैपर्यंत विविध अभ्यासक्रमाचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले. तर त्यामध्ये जे विद्यार्थी सेकंड इयरचे NEP पॅटर्नचे विद्यार्थी होते, ज्यांचा 2024 पॅटर्न होता, तर त्यामध्ये SY, BA, BCom, BSc, BCSचे असे जे काही सेकंड इयरचे विद्यार्थी होते, तर या सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांच्या निकालामधील सेमिस्टर 3चा CC नावाचा जो सब्जेक्ट होता, तर त्या विषयांमध्ये बहुतेक विद्यार्थी फेल आलेले आहेत. तर आता महाविद्यालयाने नेमकी काय करायचं आहे, या संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती देणार आहोत. आता त्या संदर्भात तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ही माहिती बघा. यामध्ये काही जास्त माहिती सांगितलेली की फेल का झाले, पुढे काय पर्याय आहेत, इथपर्यंत माहिती बघा. पुढील परीक्षा कधी होणार, तर हे मी आपण ऑलरेडी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे. आता ह्या सेमिस्टर 3चा जो काही सब्जेक्ट आहे, तर त्या संदर्भात आपण माहिती बघू. बघा, आता हा एक तुम्हाला निकाल दाखवतो. हा सेकंड इयर BComच्या एका विद्यार्थ्याचा निकाल आहे. तर ज्यामध्ये इथं सेमिस्टर 3मध्ये इथं स्टार दाखवलेला आहे. CC 201 को करिक्युलर कोर्सेस आणि इथं F दाखवलेला आहे. मुळात विद्यार्थी मित्रांनो, मागच्या सेमिस्टरला म्हणजे इथे जर का तुम्हाला तारीख सांगायची ठरली, तर विद्यापीठाने ना आपला जो काही सिलेबस आहे, या सिलेबसमध्ये रिवाइज सिलेबस 2025 मध्ये CC नावाचा जो सब्जेक्ट आहे ना, त्या सब्जेक्टचा जो सिलेबस आहे तो 23 मार्च 2026 रोजी अपडेटेड केलेला होता. तोपर्यंत तुमचे परीक्षा फॉर्मही भरून गेलेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायचं असं आहे, की महाविद्यालयाला सेमिस्टर 3चा CCचा सब्जेक्ट चेंज करण्यासाठी म्हणजे हॉल तिकीटमध्ये दुरुस्ती करण्यासाठी महाविद्यालयाला विनंती केली होती, की तुमच्या सेकंड इयरचे विद्यार्थ्यांचे ज्यांचे हॉल तिकीट करेक्शन करायचे आहे त्यांनी करून घ्या. तुम्हाला सेमिस्टर 3साठी जो काही CCचा सब्जेक्ट ॲड करायचा आहे नव्याने, तर तो तुम्ही ॲड करा. हॉल तिकीट करेक्शन करा म्हणजे तुम्हाला त्या विषयांचे मार्क भरता येतील. आता या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट अपडेटेड केलेले नाही. ही महाविद्यालयाची सगळ्यात महत्त्वाची चूक होती. ओके. सो इथे बघा सेमिस्टर 4मध्ये CCचा 251/5 हा सब्जेक्ट आलेला आहे. तिथं काय CC 201 नावाचा सब्जेक्ट आलेला नाहीये. आता दुसरा एक निकाल बघा. हा दुसरा पण निकाल BCom फॅकल्टीचाच आहे. तर त्याच्यामध्ये बघा सेमिस्टर 3मध्ये त्यांनी CC 151/11 हा विषय घेतलेला आहे. तर सेमिस्टर 4मध्ये CC 251/4 हा विषय घेतला. म्हणजे इथं CC 201 हा सब्जेक्ट घेतलेला नाहीये. म्हणून या विद्यार्थ्यांच्या त्यांनी CCच्या सब्जेक्टचे मार्क भरलेले आहे. ऑलरेडी त्यांचा निकाल हा पास आलेला आहे. ओके. सो आता हे एक हॉल तिकीट आहे बघा. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये फेल आलेला आहे CC. आता बघा इथे जसं CC 201 आणि इथं दाखवलेलं आहे को करिक्युलर कोर्स आणि आय दाखवलेलं आहे. म्हणजे हे हॉल तिकीट महाविद्यालयाने करेक्शन केलेलं नाहीये. ओके. आता हे हॉल तिकीट बघा. हे हॉल तिकीट पण SYच्याच विद्यार्थ्याचं आहे आणि इथे बघा CC 151/10 स्टडी ऑफ डॉक्युमेंटेशन ऑफ लोकल हिस्ट्री आहे आणि हा 3rd सेमिस्टरसाठी त्यांनी विषय घेतला होता. तर सेमिस्टर 4साठी त्यांनी CC 151/11 स्टडी अँड डॉक्युमेंटेशन ऑफ फोर्ट अँड प्लेसेस ऑफ वर्शिप इन लोकल एरिया हा विषय घेतलेला आहे. म्हणजेच थोडक्यात यांनी काय केलेलं होतं, हॉल तिकीटमध्ये करेक्शन केलेलं होतं. आता मगाशी सांगितल्या पद्धतीने मी तुम्हाला हा सिलेबस कुठं बघायला भेटेल, महाविद्यालयांना एक विनंती करतो. त्यांनी काय करा, SPPUच्या ऑफिशियल होम पेजला जा, सिलेबस कॉलमला काय करा, क्लिक करा. तिथे तुम्हाला रिवाइज सिलेबस 2025 दिसेल. रिवाइज सिलेबस फ्रॉम अकॅडमिक इयर 25 दिसेल. यावरती क्लिक करा. इथे तुम्हाला 1 नंबरचा टॅब आहे कंपल्सरी किंवा ऑप्शन कोर्स ऑल फॅकल्टी. त्यावरती क्लिक करा. इथे सेमिस्टर 2साठीच्या सिलेबसची लिस्ट आहे. इथे सेमिस्टर 3च्या सिलेबसची लिस्ट आहे. याच्यापैकी एक सब्जेक्ट तुम्हाला सेमिस्टर 3साठी घ्यायचा आहे. तर सेमिस्टर 4साठी जो काही आहे, तो इथे लिस्ट दाखवलेली आहे. प्रत्येकाचे सब्जेक्ट कोड हे वेगवेगळे आहे. आता जसं की इथे सगळ्या सब्जेक्टची एक लिस्ट तुम्हाला इथे ऑलमध्ये दाखवली जाईल किंवा या ठिकाणी इथे सेमिस्टर 2 मध्ये CC सब्जेक्ट कोड्स UG प्रोग्राम दाखवलं जाईल.
त्यावरती क्लिक करा. इथे सेमिस्टर सेकंडसाठी कोणकोणते सब्जेक्ट आहे त्याची यादी दाखवलेली आहे. सेमिस्टर 3 साठी कोणते सी सब्जेक्ट आहे त्याची यादी आहे. जसं की बघा मगाशी काही विद्यार्थ्यांनी सी 204 घेतलेला आहे. सी 2012 घेतला आहे, 1 घेतला आहे किंवा काही जणांनी इथे 9 आहे, 10 आहे, 11 आहे असा हा सी घेतलेला होता. सेमिस्टर 4 साठी पण यातून जवळ-जवळ 11 सब्जेक्ट दिलेले आहे. यापैकी कोणताही एक सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचा असतो. ओके. त्यामुळं मी या संदर्भात वारंवार तुमच्याशी चर्चा केलेली होती. पण बहुतेक महाविद्यालय म्हणजे 10 पैकी 4च महाविद्यालयाने हॉल तिकीट करेक्शन केलं. 6 महाविद्यालयाने अजून हॉल तिकीट करेक्शन केलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी जुन्या सब्जेक्टचे मार्क या ठिकाणी भरले. जसं की या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता हे महाविद्यालयाने जे काही मार्क भरले, इथे बघा 201 को-करिक्युलर कोर्सेस किती विद्यार्थी? 215 विद्यार्थी. त्यांना इंटरनलला 50 पैकी या महाविद्यालयाने मार्क भरले. तरी आता त्या विद्यार्थ्यांचा निकाल फेल आला. कारण का? हा सब्जेक्टच इनव्हॅलिड होता ना. या सब्जेक्टचा कुठंच विद्यापीठाने सिलेबस दिलेला नाहीये. त्याच्यामुळं ज्या सब्जेक्टचा सिलेबस दिला त्याची अपडेटेड यादी 23 मार्च रोजी विद्यापीठाने पाठवलेली होती. तर महाविद्यालयाने ते यादी पद्धतीने मार्क भरणं गरजेचं होतं. पण महाविद्यालयाने ते काही भरलंय नाही. म्हणून त्यांचा निकाल काय झाला? फेल आलेला आहे. आता पुढचं काम. तुमचा निकाल फेल आला. आता पुढे महाविद्यालयाने काय करायचं? सगळ्यात प्रथम विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या नावाने पत्र तयार करा. मी पत्राचं मायना इथं तोंडी सांगतो. माननीय परीक्षा संचालक सावित्रीबाई फुले पुणे किंवा परीक्षा संचालक परीक्षा विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, गणेश खिंड पुणे असं केलं तरी चालेल. विषय लिहा सी सब्जेक्ट फेल आलेला आहे. त्या कारणामुळं हॉल तिकीटमध्ये दुरुस्ती करणे आणि या विषयाचे मार्क भरण्याबाबत असं पत्र तयार करा. लिहायचं माननीय महोदय वरील विषयानुसार आमच्या महाविद्यालयातील एस-वाय, बी-ए, बी-कॉम, बी-एस-सी काय असेल ते या वर्गांच्या हॉल तिकीटमध्ये आम्ही एप्रिल-मे 2026 च्या परीक्षेमध्ये करेक्शन केलेलं नव्हतं. त्यामुळं आम्हाला सी 201 या सब्जेक्टमध्ये फेल विद्यार्थ्यांचा निकाल आलेला आहे. तर या निकालामध्ये दुरुस्ती करण्यासाठी आम्हाला खाली उल्लेख केल्या पद्धतीने त्या वर्गांच्या सी-सीच्या सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट त्यांच्या हॉल तिकीटमध्ये ॲड करून देण्यात यावा आणि आम्हाला मार्क भरण्यासाठी सहकार्य करण्यात यावे किंवा मार्गदर्शन करावे. असं पत्र तयार करा. या पत्रामध्ये तुमच्या आत्ताच्या विद्यार्थ्यांच्या एखादं सॅम्पल निकालाची कॉपी दाखवा. त्याचबरोबर हॉल तिकीटही त्याच्यामध्ये अटॅच करा. त्यानंतर तुम्ही तुमच्या नेम लिस्ट असते त्या महाविद्यालयाची त्या कोर्सची ती नेम लिस्ट तुम्ही जॉइन करा. त्यानंतर तुम्ही कोणत्या विद्यार्थ्यांना कोणता सी देणार आहे, तर त्यांची यादी करा. जसं की तुम्ही इथे उल्लेख केल्या पद्धतीने सपोज आता हा सेमिस्टर 3 साठी काही विद्यार्थी एन-एस-एस घेतलेला आहे. तर एन-एस-एसचे किती विद्यार्थ्यांनी म्हणजे सी 2012 हा सब्जेक्ट किती विद्यार्थ्यांनी घेतला, त्या विद्यार्थ्याचं नाव, त्याचा पी-आर-एन नंबर. ओके. जसं की काही विद्यार्थ्यांनी सपोज सी 10 घेतला, तर त्या विद्यार्थ्यांचे नाव, त्यांचा पी-आर-एन नंबर असं तुम्ही यादी तयार करा आणि ती यादी त्या पत्राला अटॅच करा आणि ते पत्र तुम्ही पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागामध्ये एस-एन-टी सेक्शनला जमा करा. ओके. ती जमा केल्यानंतर त्याची ओ-सी घ्या. त्याच्यासमोर कदाचित प्रमादची बैठक होईल. अ, त्यामध्ये काही फाईन भरला जाऊ शकतो किंवा आणखीनही काही वेगळा पर्याय विद्यापीठामार्फत काढला जाऊ शकतो. तर संबंधित महाविद्यालयाने त्या पद्धतीची प्रोसेस करा. निकालात अपडेट व्हायला किमान 15 दिवस तरी लागतील. जर तुम्ही लवकर प्रोसेस केली तर. तुम्ही प्रोसेस करायला वेळ लावला तर तुमच्या विद्यार्थ्यांचा निकाल उशिरा जाहीर होऊ शकतो. आता नाही केलं तर पुढे काय करावं लागेल? पुढेही पुन्हा हॉल तिकीटमध्ये करेक्शन करा आणि मार्क एंट्री करा. हा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी बघता येऊ शकतो. पण विद्यार्थी मित्रांनी आणि पालकांनी सुद्धा किंवा प्राध्यापकांनी सुद्धा अप टू डेट राहायला पाहिजे. अदरवाईज तुमच्या निकालात प्रॉब्लेम झाला, तर पुढे आर्थिक दंड सहन करावा लागू शकतो. पुढे काय करावा, कोणता सी घ्यावा, याची मी पूर्णपणे माहिती दिलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, पुढील परीक्षा या ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा नोव्हेंबर महिन्यामध्ये होणार आहे. काही परीक्षा दिवाळीपूर्वी होऊ शकतात, काही परीक्षा आफ्टर दिवाळी पण होऊ शकतात. त्यामुळं सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पुढच्या परीक्षेची तयारी करा. आपला परीक्षा फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा, जेणेकरून परीक्षा फॉर्ममध्ये चूक न झाल्यास पुढे निकालामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. आता हे इथं विद्यार्थ्यांच्या पेक्षा महाविद्यालयाचा रोल या ठिकाणी जास्त आहे. पण संबंधित विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयापर्यंत सांगा, की "सर, आमच्या हॉल तिकीटमध्ये करेक्शन न केल्यामुळं आमचा निकाल फेल आलेला आहे. त्यामुळं काळजीपूर्वक तुम्ही या बाबींकडे नजर टाका." महाविद्यालयाला कुठे काही अडचण आली तर त्यांनी मला संपर्क साधा. मी चॅट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे.
आणि मला शक्यतो संपर्क साधताना सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत संपर्क साधू नका. त्यानंतर तुम्ही मला संपर्क साधा. हवं तर मला मेसेज करा. तुमच्या मेसेजला मी प्रतिसाद देईल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.